मिळत नाही आणि मिळत असलेला गॅस देखील 50 ते 60 रुपये किलोनं खरेदी करावा लागतोय। शिवाय गॅससाठी 4 ते 5 तास उभं राहावं लागतंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधील रिक्षा चालकांनी संप पुकारलेला आहे। आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगरमध्ये आज रिक्षा चालकांचा संप आहे आणि त्याचं कारण आहे गॅस मिळत नाही। मिळणारा गॅस अत्यंत महाग मिळतोय, त्यामुळे रिक्षा चालक अशा इथे आपल्याला उभा पाहायला मिळतात आणि जी येणारी रिक्षा आहे त्यांना या ठिकाणी अडवलं जात आहे आणि त्यातले पॅसेंजर देखील या ठिकाणी उतरवण्यात येत आहेत। त्यांचं म्हणणं हेच आहे की तासनतास गॅसच्या लाईनला उभा राहिलं तरी देखील या ठिकाणी गॅस मिळत नाहीये। ज्या वेळेस गॅस मिळत होता त्यावेळेस 64 रुपये लिटर मिळत होता आणि एकदमच गॅस वाढून डायरेक्ट 100 रुपये झाला। 110 झाल्यानंतर असं वाढत ते गेलं आणि नंतर 5-5 घंटे लाईनला उभा राहून कोणाला गॅस नाही मिळाला। ज्यांचा नंबर जवळ आला त्याच्यानंतर म्हणले गॅस बंद, सगळे पंप असं बंद केले। मनमानी पद्धतीने या गॅस पंपवाल्यांनी त्यांच्या पद्धतीने रेट वाढवण्यात आलेले आहे। कोणत्याही प्रकारचा शासनाचा कोणताही नियम नाहीये, काही नाहीये, तर एकही त्यांच्याकडे असं लेटर नाहीये या गॅस पंपवाल्याकडे की आमच्याकडून केंद्र सरकारकडून लेटर आलंय म्हणून एवढ्या पद्धतीचे पैसे वाढलेत म्हणून। आता हे जे ताण आम्हाला जे भेटतोय आज जो रिक्षा चालकांचा संप आहे तो इलेक्ट्रिक गाडीसाठी पण आहे आणि हे भाववाढ झालेली गॅसची त्याबद्दल पण आहे। आता जवळजवळ 1 तास उभा आहे। रिक्षा मिळणार ते काय ते फसंप आहे, काय म्हणतात, काय काही कल्पना नाही। ही वस्तुस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरची रिक्षाच्या संपाची। कॅमेरामन बाळासाहेब पाचवणीसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांनंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। पाहत रहा एबीपी माझा।